नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल माझं नाव आहे संध्या क्रिएटिव्ह कॉर्नर. चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करत चला. आणि आज आपण ना काय क्रिएटिव्हिटी पाहणार आहोत. म्हणजेच हे जे आहे ना मातीचं पॉट आहे ना, हे ह्याचं काय असंच झाडं लावलं तरी छान झालं. मला एक आयडिया सुचली की असंच जर झाड लागलं तर छान वाटते, म्हणजे असं छान वाटते. पण आपल्याला ह्याला जर थोडं काहीतरी केलं क्रिएटिव्हिटी तर खूप अजून छान वाटेल. म्हणून मी ह्याला काय कलर करून त्याला व्यवस्थित थोडं काहीतरी सजावटीचं काहीतरी हे करणार आहे. आपण बघूया पुढं. म्हणजे ह्याचाही काहीतरी वेगळा उपयोग करून घेता येतं हे दाखवायचं आहे मला. ह्या मातीच्या पॉटचं सुद्धा बघू आपण. ह्या सगळ्या मातीच्या पॉटला ना मी आदल्या दिवशीच इनॅमेल पेंट म्हणजेच वार्निश लावून ठेवलेलं आहे, जे सुकायला खूप वेळ लागतं. आदल्या दिवशी लावून ठेवलेलं होतं मी, आणि हे बिलकुल नाही जाणार पाण्यामध्ये, उन्हामध्ये कुठेच नाही जाणार. आणि मी ह्या सगळ्या पॉटला छिद्र पाडून घेतलेलं आहे. हे पावसात सुद्धा ठेवलं तरी सुद्धा काही झालेलं नाही, पावसाचे थेंब पडलेत पहा. आणि असं ह्या छिद्र का पाडून घेतले म्हणलं तरी ह्याच्यात आपल्याला झाडं लावायचे आहेत. आणि ही झाडंसुद्धा डायरेक्ट नाही लावायचे. आणि ह्याला काय म्हणतात, हे गिलास जे आहेत ना यूज अँड थ्रोचे, ह्या गिलासामध्ये आपण झाडं लावून ठेवणार आहोत. आणि या गिलासांना सुद्धा छिद्र पाडायचं, कारण हे पाणी कोणत्याही झाडाला, छोटं असो की मोठं, प्रत्येक झाडांना ना पाणी जावं लागतं. म्हणजे पाण्याचा निचरा व्हावा लागतं. ते जर पाणी तसंच जर राहिलं असतं तर आपले झाडं नासून जातात, कोणतेही झाडं असू दे. त्यासाठी ह्या वेस्टेज गिलासला, म्हणजे जे आपण यूज अँड थ्रोचे जे गिलास असतात त्यांनासुद्धा छिद्र पाडून घेतलेलं आहे आपल्याला. खाली गिलासाला दाखवते मी पुढे तसं तुम्हाला. आणि हे झाडं लावून ठेवलेले होते मी अगोदर ह्या ग्लासला. तरी ते थोडे छान कामतात मुरले ते झाडं सगळे. आपण ह्या सगळ्यांचा आता शोपीस म्हणून यूज करू शकतो. हे छान मोडंसुद्धा असं, म्हणजे त्याचे काम त्यात मुळंसुद्धा पसरले. आणि ह्या खाली छिद्रसुद्धा पाडून घेतलेले मी. आणि डायरेक्ट ठेवून टाकायचं. छान वाटतं पहा. हे पहा, आता हे ना आपल्याला काय संक्रांतीच्या वेळेस सुगडमध्ये भेटते. म्हणजे सुगड जे वाण देतात ना, 5 नियमाचे असतात, जे सुगड द्यायचं असतात. ते आमच्या घरी नाही, पण हे असं म्हणजे कोमटी बामण वगैरे इकडे देत असतात. त्यांची ती जमा झालेली होती पुष्कळ असे. तर ह्याची मी तुम्हाला दाखवून देत असं. म्हणजे एकतर ह्याला वेस्ट नाही जाऊ द्यायचं, आणि एक तर सजावटीचं सामान करू यायचं. हे अशापैकी एक जाळी पडून होती. म्हणजे वेस्टचा काहीतरी उपयोग करून घ्यायसाठी म्हणून हे जाळी होती अशीच पडलेली. मी ह्याला एक 4 पदी दोरा बांधून घेणार आहे, हे चारीकडून. मग आपल्याला हे एक काय म्हणतात टांगता हे करायचं आपल्याला, म्हणजे झुला तयार करायचा. त्याच्यामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. एकदम छान शोपीस वाटेल. तुम्हाला दाखवते मी. हे पहा, इथे ह्या प्रकारे इथं मी हे अडकून ठेवलेलं आहे. आणि इथे हे पहा, अशा प्रकारे थोडं मूगमध्ये जाते. अशा प्रकारे काहीतरी लावून ठेवलं ना एकदम छान वाटेल. आणि ह्याचं कलरफुल केल्यामुळे मी खूप असं उठून दिसत आहे. हे काय म्हणतात मातीचे पॉट. अशा प्रकारे उपयोग काहीतरी करून घेतलं ना खूप भारी वाटतं. बाहेर ना मुलं खेळत आहेत बॅट बॉल. तर आमच्या रुबीची कशी गडबड चालू आहे पहा. काय झालं रुबी, काय झाले? जातीस बाहेर? तिकडे जातीस? कुठे जातीस? हां, तिकडे बॉल खेळ, बॅट बॉल खेळायला आवाज यायला तुला. तिकडे जातीस? सोडू रुबी? हां, कुठे जातीस तू? सोडू की रुद्रा? सोडू नको म्हणाले दादा तुला रुबी. नाहीतरी असाही सुद्धा उपयोग होऊ शकतो. हे पहा, किती सुंदर शोपीस वाटल्यासारखं वाटते. काहीतरी वेगळं, युनिक आणि बिना म्हणजे खर्च न करता वेस्टपासून बेस्ट बनल्यासारखं. हे पेंट ना इनॅमेल पेंट केलेलं आहे, वॉटरप्रूफ आहे. हे वरचं फक्त म्हणजे काय मुलांचे खेळ ह्याच्यातलं कलरमधलं आहे, हे जाऊ शकतं. पण हे इनॅमेल पेंट नाही जाणार. असंच करू शकता तुम्ही पण. आजच्या व्हिडिओमध्ये ना काहीतरी क्रिएटिव्हिटी दाखवण्यात आलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.